ठाणे शहरात देखील 10 दिवसांचं सार्वजनिक आणि घरगुती गणपतीचं मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात विसर्जन होत असलेलं पाहायला मिळत आहे। यासाठी महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने खबरदारी घेतलेली पाहायला मिळते। कोणती अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला असून ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी स्वतः मुंब्रा रेती बंदर विसर्जन घाटाला भेट देत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे। त्याचबरोबर सर्व गणेश भक्तांसोबत ठाणे शहर सुंदर व स्वच्छ ठेवण्यासाठी शपथ देखील घेतली आहे। शहरातील गणपती बाप्पा विसर्जनासाठी घाटावर येत आहेत। कशा प्रकारे तयारी आहे? पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या आहे। साडेपेक्षा जास्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आणि 750पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी यांना आपण दिलेल्या सेंट्रल आपल्याला कल्पना आहे पोलीस मित्र आणि वृद्ध बापू यांचे स्वयंसेवक अशा आणि विविध सामाजिक संस्था यांच्या देखील आपलं सहकार्य खूप मोठ्या प्रमाणात मिळते। TMCने अत्यंत चांगल्या प्रकारची व्यवस्था केलेली आपण पाहतच असाल। लाईट्सची व्यवस्था आहे, कॅमेऱ्याची व्यवस्था आहे आणि ही व्यवस्था असल्यामुळं आणि वाहतुकीचं नियोजन चांगलं केलेलं असल्यामुळं विसर्जन चांगल्या पद्धतीने आणि पद्धतीने होत आहे असं मला वाटतं। सर, एकूण किती संस्था आपण एकत्र काम करत आहे आणि काय आव्हान करावं? प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या विसर्जन बोर्डवर वेगवेगळ्या संस्था आहेत। स्थानिक ज्या संस्था त्या त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येतात। त्यामध्ये विद्यार्थी आहेत आणि महत्त्वाचा भाग म्हणजे पोलीस मित्र आहेत। पोलीस मित्र आहेत, त्यानंतर NCC आहे, NSSचे लोक आहेत आणि स्थानिक जे असतात इथं मला आणि विद्याबापूंचे स्वयंसेवक दिसत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये। तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या टाईपची संस्था आहे। गणेश विसर्जन घाटावरती CCTV किंवा ड्रोनच्या माध्यमातून देखील नजर ठेवली आहे। सिव्हिल ड्रेसवरती देखील मोठ्या प्रमाणात कसं आहे की छेडछाड होऊ नये किंवा चेन स्नॅचिंग किंवा अडकचे प्रकार होऊ नये यासाठी आपल्याला हे करायला लागतं। नियोजन आता या ठिकाणी काही कॅमेरे ऑलरेडी होतेच, म्हणजे लाईट्स ऑलरेडी होत्याच, पण त्यानंतर TMCने मोठ्या प्रमाणामध्ये लाईट्स प्रोव्हाइड केलेले आहेत। त्यामुळे आपण पाहतोय कुठे असं आपला अंदाज दिसत किंवा हे दिसत नाही, त्याचा देखील फायदा निर्विघ्नपणे विसर्जन होण्यामध्ये होतो। सर, गणेश भक्तांना काय आव्हान करणार का विसर्जन करू? आव्हान हेच करेन की आपण हा जो विसर्जन आहे हे पर्यावरणपूरक करावं, त्यानंतर पोलिसांना सहकार्य करावं, आपले या ठिकाणी जे स्वयंसेवक आहेत त्यांना सहकार्य करावं आणि सर्व नियमांचं पालन करावं। थँक्यू सर।